सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. पेठवडगाव बसस्थानकाला अवकळा, प्रवाशांऐवजी तळीरामांचा गराडा, लाखोंचा निधी धुळीला, मुहूर्त कधी निघणार, नागरिकांचा संतप्त सभा. महाराष्ट्रानं दादांच्या रूपात न दाबलेला मुख्यमंत्री गमावला, विधानसभेतील शोक प्रस्तावामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं भावुक भाषण. आरोप करताना जीव नकोसा करून टाकू नका, उद्धव ठाकरेंचा भाजपच्या नेत्यांना सल्ला. अजित पवारांना आदरांजली वाहताना 70,000 कोटींच्या घोटाळ्याला दिला संदर्भ. अजित पवारांच्या विमान अपघाताचा थातूरमातूर तपास केल्यास मराठी माणूस काय असतो ते दाखवून देऊ, रोहित पवारांचा केंद्र सरकारला इशारा. तर अपघाताच्या दिवशी वाहतूक कोंडीमध्ये फसलेले 2 पायलट कुठे आहेत, अमोल मिटकरींचा सभा. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती मनाई कायम, राज्य सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर, परभणीसह बीडमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन. महामार्गासाठीचे सक्तीनं सुरू असलेली मोजणी थांबवण्याची आंदोलकांची मागणी. राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा. बीड, यवतमाळ, धाराशिवमध्ये गारपिटीसह पाऊस, पिकांचं मोठं नुकसान. तर कोकणात या अवकाळीमुळे आंबा उत्पादक संकटात. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.